भारतीय जनता पार्टी मधील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यांचं मी प्रथमतः या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो। आणि या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत संजयराजे नाईक निंबाळकर साहेब, माजी आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब, युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, या ठिकाणी उपस्थित असलेले पराग कोळके, अमोल रासकर, दादासाहेब चोरमले, या गावचे माजी सरपंच अर्जुनाबा शिंदे, माजी उपसरपंच विशाल शिंदे, सतीश शिंदे सर, या ठिकाणी ज्यांनी जे सालप्यावरून आलेले इंदुनाना शिंदे, लक्ष्मण बुवा शिंदे, जयदीप भोयटे, शंकर नाना भोयटे, वास्तविक कुणाल झंझणे आणि परिसरातून सर्वच उपस्थित असलेले, कोणाचं नाव बोलले जर असेल तर मी या ठिकाणी मागतो, दिलीपदादा शिंदे, उपस्थित आपण सर्वच जण। या तालुक्यामध्ये 1995ला सत्तांतर झालं आणि तालुक्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे शेती पाण्याचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न हे जसेच्या तसे होते। रामराजे साहेब आमदार म्हणून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आणि त्या काळी ना काँग्रेसला बहुमत मिळालं ना शिवसेनेला बहुमत मिळालं। अपक्ष आमदारांनी गट ज्यांना पाठिंबा देतील त्यांचं सरकार होणार होतं, त्या गोष्टीचा फायदा उचलून श्रीमंत रामराजे साहेबांनी जी पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांचा गट करून त्या ठिकाणी मनोहर जोशी सरकारला पाठिंबा दिला आणि त्या बदल्यामध्ये आमच्या दुष्काळी भागाला शेती पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, डोंबलकवडीचं पाणी आलं पाहिजे, निरादेवगरचं पाणी आलं पाहिजे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं सगळं पाणी आणलं पाहिजे। या अनेक युवा मित्रांना माहिती नसेल, परंतु बचाव आयोगाचा केंद्राचा असा निर्णय होता पाणी वाटप लवादाचा की मार्च 2000 पर्यंत जर कृष्णा खोऱ्याचं पाणी अडवलं नाही तर आपल्या महाराष्ट्रातला हक्क त्याच्यावर संपत होता। ज्या काळी रामराजे आमदार म्हणून निवडून आले त्या काळी 1995 साली विदर्भाचा फार मोठा अनुशेष राहिलेला होता आणि त्या अनुशेषाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय आमदार विदर्भातले एकत्र झाले आणि त्यांनी सरकारवर एवढा दबाव आणला आणि सरकार सुद्धा त्या काळचं झुकलं आणि त्यांनी जोपर्यंत विदर्भाचा अनुशेष पूर्ण होत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्राला कसलाही विकास निधी द्यायचा नाही असा निर्णय राज्यपालांच्या सहीने झाला। राज्यापुढे पेच होता, रामराजेंच्या साहेबांच्या पुढे पेच होता, परंतु रामराजे साहेब LLM झालेले हुशार आहेत, त्यांनी त्याच्यावरही तोडगा काढला आणि मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पाठीमागे लागून या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचं पाणी आणलं पाहिजे आणि कृष्णा खोऱ्याची स्थापना झाल्याशिवाय ते पाणी आणणार नाही। आणि या ठिकाणी मनोहर जोशी ज्यावेळेस फलटणला आले, मधोजी क्लबला त्यावेळेस सभा झाली, ती सभा आम्ही लांब ऐकत होतो, त्या ठिकाणी मनोहर जोशींनी घोषणा केली, मी स्वतः ऐकलेलं आहे की रामराजेंच्या मागणीनुसार या ठिकाणी मी घोषणा करतो की म्हणजे फलटणला घोषणा झाली की कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली म्हणून फलटणला घोषणा झाली आणि खऱ्या अर्थाने तिथून या कामाला वेग लागला। जरी पैसे अनुशेषाचा विषय आला परंतु रामराजांनी त्या काळी पतसंस्था असतील, बँका असतील, उद्योगपती असतील यांच्या माध्यमातून ठेवी गोळा केल्या, कर्जरोखे काढले आणि त्या पैशातून हे पाणी अडवण्याचा महत्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतला। आज जर बघितलं तर तालुक्याचं डोंबलकोडीचं पाणी अगदी सालपेपासून आदरकीपासून ते आंध्रूर पर्यंत पोहोचलं गेलं। या ठिकाणी 2 साखर कारखाने होते, एक श्रीराम सहकारी साखर कारखाना, दुसरा साखरवाडी कारखाना होता आणि दोन्ही कारखान्याची परिस्थिती काही चांगली नव्हती, दोन्ही कारखाना अडचणीत आलेला होता। श्रीराम कारखान्यात जवळपास 100 कोटीपेक्षा जास्त कर्ज होतं आणि जबाबदारी एक पडती नेतृत्वाला, तालुक्याचं नेतृत्व करत असताना की जर एखादी गोष्ट तालुक्यात घडत असती, शेतकऱ्यावर त्या काळी जर कारखाना 1-200 जर बंद राहिला तर उसाचं काय करायचं, कामगारांचं कर्मचाऱ्यांचं काय करायचं। आणि त्यावेळेस धाडस करून श्रीराम सहकारी साखर कारखाना कुणी फॉर्म भरले नाही, बाबा त्या ठिकाणी आले, महाराज आले, बाबा चेअरमन झाले, कारखाना ताब्यात घेतला। पण कारखाना ताब्यात घेतल्यानंतर खरी परीक्षा त्यांची लागली। त्या काळी अनेक बँका म्हणत होत्या, राज्य सहकारी बँक सुद्धा म्हणत होती की निलाव काढा आणि तुम्ही तुमची जबाबदारीतनं मोकळा, परंतु श्रीमंत मालोजीराजांनी उभा केलेला हा श्रीराम कारखाना आहे, त्यामुळे ह्यांच्या कुटुंबाचं सुद्धा त्याच्यात म्हणजे जीव होता की बाबा आपल्या मालोजीराजांची उभं केलेली संस्था
जर निलाव झाला आणि कोण दुसरा आलं, त्यामुळं त्यांनी तो कारखाना चालवायचा निर्णय घेतला. जवाहर कारखाना आणि श्रीराम कारखान्याची भागीदारी तत्व संस्था काढली आणि तो कारखाना वाचवण्याचा 100% प्रयत्न केला. आज श्रीराम कारखान्यावर एकही रुपये कर्ज नाही. जो कारखाना 1,500-2,000 मेट्रिक टनांनी आयात करत होता तो आज 5,000 मेट्रिक टनांनी करतो. साखरवाडी कारखाना अडचणीत गेलेला होता, तो पण तो कारखाना बाहेर काढला. या तालुक्यामध्ये रोजगारीचा प्रचंड प्रश्न होता. कमिन्स सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी या सुरवडी या ठिकाणी आणली. आज 8,000 मुलं त्या ठिकाणी काम करतायत. भलेही शिफारशी लागले असतील, त्यांच्या कौशल्यावर लागले असतील, पण आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी सरकारी नोकरीपेक्षा चांगली नोकरी म्हणली असेल त्या कमिन्सची आहे. इतकी शाश्वती, इतक्या फॅसिलिटीज त्यांच्या आहेत. आज 8,000 मुलं त्या ठिकाणी काम करतायत. श्रीराम कारखाना वाचवला, साखरवाडी वाचवला. शेती महामंडळाच्या जमिनीचा प्रश्न होता, तेही शासनाने रामराजे कमिटी स्थापन केली. रामराजेंच्या नेतृत्वाखाली शेती महामंडळाच्या जमिनी सोडवण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, या तरुण मित्रांना माहिती नसेल, परंतु उसाला आपल्या कार्यक्षेत्राबाहेर देता येत नव्हतं. ती झोनबंदीचा कायदा होता महाराष्ट्र शासनाचा, की जर 25 गावाचं कार्यक्षेत्र असलं तर त्या 25 गावातल्या शेतकऱ्यांनी त्याच कारखान्याला ऊस घालायचा, बाहेर घालता येत नव्हता. पण रामराज साहेब हायकोर्टामध्ये गेले, त्यांनी शेतकऱ्यांची भूमिका घेतली, त्या ठिकाणी आपली मांडणी केली. आज जर बघितलं, हायकोर्टाचा निर्णय झाला की असा जुलमी कायदा आपल्या राज्यामध्ये असूच शकत नाही. या आणि हायकोर्टाने ती सगळी झोनबंदी उठवली. आज महाराष्ट्र राज्यातला त्या निर्णयाचा फायदा असा झाला की आपला ऊस आपण कुठेही देऊ शकतो. आपला ऊस आपण सातारलाही देतोय, कराडलाही देतोय, फलटणलाही देऊ शकतोय. जे जे प्रश्न तयार झाले, जे जे महत्वाचे विषय होते, ते सगळे तालुक्याचे प्रश्न रामराजे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सुटलेलं बघतोय. विरोधकांचं कामच असतं, काही जरी केलं तरी म्हणायचं काहीच काम केलं नाही, आणि आपल्या पुढे जायची प्रचार इतका आक्रमकतेने करायचा की सगळी जणू काहीच या 30-35 वर्षामध्ये कामं झालेली नाही. इतकी मोठी विकासाची कामं एका बाजूला आहे. तुमच्या गावामध्ये सुद्धा जी जी कामं झालेली दिसत आहेत, मी विचारलं की बऱ्यापैकी रस्ते आहेत, शाळेची इमारत चांगली, अंगणवाडीची इमारत चांगली, सभामंडप आहेत, या ठिकाणी दवाखान्याचं काम झालेलं आहे, स्मशानभूमीचं काम झालेलं आहे, पाणी पुरवठा योजनेचं या ठिकाणी काम झालेलं आहे, बंधाऱ्याची अनेक कामं या ठिकाणी झालेली आहेत. ही सगळीच कामं रामराजेंच्या माध्यमातून, आमदार दीपकरावजी चव्हाण, संजीवराजेंच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. एका बाजूला एवढी मोठी विकासाची काम आहेत, दुसऱ्या बाजूला विकासाची एखादं दुसरं काम असेल, परंतु कुठलंही काम एवढं फार मोठं विरोधकांच्याकडून त्यांचं कामच असतं. ती जर म्हणले आपल्याला यांनी चांगलं केलं तर त्यांना कोण मत देईल का? त्यांचं काम आहे की ही कामच केली नाहीत, कामच केली नाही. परंतु माझं तरुण मित्राला सांगणे, आज अनेक जणांनी या ठिकाणी प्रवेश केला. या ठिकाणी शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये तुम्ही आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखं धाडसी नेतृत्व या राज्याला मिळालं, ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली. आज जर बघितलं तर प्रत्येकाच्या घरात आनंद निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून दुसरं काम झालं की वीज बिल माफी झाली, वयस्कर योजना आणली, अनेक योजना त्यांनी या राज्यामध्ये आणल्या आणि गोरगरीब लोकांच्या, ग्रामीण भागाच्या जीवनामध्ये आर्थिक बदल घडावा हे काम एकनाथ साहेब शिंदेंनी केलं. आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व असेल एकनाथभाई शिंदे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजजी देसाई आणि बाबा माझे आमदार दीपकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी काम करतोय. गाव तिथे शिवसेनेची शाखा या ठिकाणी पुढच्या काळात उभी करायची आहे. आता निवडणुकीचा काळ चालू आहे, जिल्हा परिषद निवडणुकीची कालच आचारसंहिता या ठिकाणी लागलेली. माझं सगळ्या तरुण मित्रांना, सगळ्यांना आपल्याला विनंती आहे की ह्यांच्या माध्यमातून फलटण एज्युकेशन असेल, गोविंद डेअरी असेल, जिल्हा बँक असेल, मालोजी बँक असेल, अनेक ठिकाणी रोजगाराची संधी उभी करून गेली. प्रत्येक गावात 5-10 तरी माणसं त्यांच्या माध्यमातून नोकरीला लागलेली आहेत, कमीच मध्ये आहेत. ती कुणाला उद्योगधंद्याला, याला सगळ्याच बाबतीत त्यांनी मदत केली. इतकं चांगलं नेतृत्व असताना दुर्दैवानं आपला विधानसभेला पराभव झाला. परंतु झालेल्या गोष्टी ह्या झाल्यात, याची भरपाई कुठेतरी केली पाहिजे. या ठिकाणी तुम्ही सांगितलं प्रवेश करताना जे आमच्याकडनं चूक झाली ते आम्ही या ठिकाणी भरून काढू. मित्रांनो, निश्चितपणे भरून काढावं लागेल आणि भविष्यामध्ये निश्चितपणे चांगलं गाव तिथे शाखा आणि शिवसेनेचं पदाधिकारीपेक्षा त्यांची जी संघटना आहे, शिवसेनेचा गाव अध्यक्ष असेल, शाखा प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल, त्या ठिकाणी पक्षाला जास्त वेटेज असतं. आणि त्यांचा जर नुसतं लेटर पॅड घेऊन जरी तुम्ही कुठं गेला, एकनाथ शिंदे सारखं नेतृत्व
प्रचंड ताकद या ठिकाणी आहे. तुम्ही तहसील ऑफिसला जरी गेला शाखा प्रमुख तरी त्या ठिकाणी ते काम झालंच पाहिजे. एवढी मोठी ताकद उभी करतात. पालकमंत्री सुद्धा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. पालकमंत्री म्हणजे जिल्हा नियोजनचं अध्यक्षपद त्यांच्याकडे असतं. जी काय ग्रामीण भागामध्ये विकासाची कामं होतात ती जिल्हा नियोजनच्या माध्यमातून अनेक निधी म्हणजे तुमचे विजेचा प्रश्न असेल, तुमचे बंधारे, शाळा, रस्ते सगळ्या निधी ते जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळे मित्रांनो भविष्यामध्ये कुठेही आपल्याला निधी कमी पडणार नाही. जी जी विकासाची कामं तुम्ही सांगाल या ठिकाणी ते निश्चितपणे केलेत. मागच्याच महिन्यात आपण लक्ष्मी देवी मंदिराचं सभामंडपाचं मूर्ती स्थापना झाली. बाबा आमदार साहेब मीही त्या कार्यक्रमाला आलेलो होतो. त्यामुळे भविष्यामध्ये शिवसेना आणि ताकदीनं उभं करून या भागामध्ये, या गावामध्ये, या परिसरामध्ये विकासाची गंगा आपण या ठिकाणी आणून जे काय आपले प्रलंबित प्रश्न आहेत, जे काही व्यक्तिगत अडचणी ते निश्चितपणे शिवसेनेच्या माध्यमातून सोडू. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही धनुष्यबाण जे उमेदवार देतील, बाबा देतील, महाराज साहेब देतील, आमदार साहेब देतील, अनिकेत राजे देतील, त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायचं. परत एकदा या तालुक्यामध्ये हा तालुका विकासावर प्रेम करणारा तालुका आहे. रामराजेंनी जी 30 वर्षामध्ये केलं आणि प्रचंड काम आहे मित्रांनो. केलेल्या कामाची जाहिरात आपण कमी पडली त्यामुळे लोकांना त्याची माहितीच पडले नाही. परंतु पाण्यासारखा प्रश्न रामराजे जर या ठिकाणी नसते, डोंबर कोण निरादेवगर नाही तर कृष्णा खोऱ्याचं सगळं पाणी आडलंच गेलं नसतं. तुम्हाला माहित असेल नसेल, ऐकलं असेल, परंतु गणपतराव देशमुख ज्यांनी 50 वर्ष विधानसभेमध्ये काढले, त्यांना ज्यावेळेस माळोराजी पुरस्कार पलटणला दिला त्यावेळेस गणपतराव देशमुख म्हणले होते की या राज्यावर जर रामराजे नसतं तर 100 TMC पाणी या राज्याचं आडलंच नसतं. इतकं मोठं नेतृत्व रामराजेसारखं या तालुक्याला आपल्याला लाभलेलं आहे. त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायचे. झाल्या गोष्टी सोडून द्या, पण भविष्यामध्ये ताकदीनं उभं राहून परत एकदा सत्ता खेचून आणू. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.